18 तारखेला नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंना जागं करण्यासाठी नागपूर निवडलं आहे. रामरक्षा आंदोलन जे आम्ही मुंबईत सुरू केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे पोहोचणार आहेत. कारण सगळ्यांना माहिती आहे. कारण असं आहे की अयोध्येच्या राम मंदिरात आणि इतर अनेक मंदिरात, प्रमुख मंदिरात ज्या पद्धतीनं लुटमार सुरू झाली आहे, राम मंदिरातल्या ते दानपेट्या चोरीला गेल्या, फार गंभीर गोष्ट आहे. हा लोकांच्या भावनाशी, श्रद्धेशी खेळण्याचा हा प्रकार हा अत्यंत गंभीर आहे. राम मंदिरासाठी लोकांनी प्राणांचं बलिदान केलेलं आहे. आम्ही स्वतः सर्व करसेवेमध्ये आम्ही उपस्थित राहिलो. ही कोणाची मक्तेदारी नाही आहे कोणी म्हणत असेल तर. आम्ही त्यातले आरोपी आहोत. अशा वेळेला जे घडलं आहे त्याचा खंतना खेद आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मी स्टेटमेंट बघितलेलं आहे त्यांच्या नेत्यांचं की राम मंदिरातील चोरीबाबत, दानपेटीच्या चोरीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मला वाटतं त्यांच्या बेळगावच्या बैठकीमध्ये दुःख व्यक्त केलेलं आहे, खेद व्यक्त केलेला आहे. पण हे प्रकरण तेवढ्यावर थांबणार नाही. अजून मुख्य आरोपी बाहेर आहेत, त्यांना वाचवलं जातं. अशा वेळेला या इतर बद्रीनाथ केदारनाथ मंदिरामध्ये घोटाळा झालेला आहे. इतर अनेक मंदिरांचे घोटाळे समोर आलेले आहेत. आणि रामरक्षा आंदोलनातून आम्ही लोकांना जागं करतो की ढोंगी हिंदुत्ववाद आता संपला पाहिजे. ढोंगी हिंदुत्ववाद यांच्यापेक्षा प्रखर हिंदुत्ववादी आम्ही आहोत. बलिदान केलं आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 18 तारखेला 4:30 वाजता नागपुरामध्ये हे आंदोलन होईल. त्याला आम्ही आंदोलन म्हणत नाही, त्याला आम्ही एक जागरूकता आणण्याचं काम आम्ही करतो. आंदोलनाचं स्थळ ठरलं का? आणि दुसरी गोष्ट की संघ परिवारातल्या कोणकोणत्या संघटना आम्ही सगळ्यांना आमंत्रित करणार आहोत. हे काय एकपक्षीय आंदोलन आहे का तर नाही. जरी आम्ही यात पुढाकार घेतला असला तरी आम्ही संघाच्या प्रमुख नेत्यांनाही आमंत्रित करू. जर देवेंद्र फडणवीस इथे असतील नागपुरात तर त्यांनीसुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन आपली भूमिका स्पष्ट करावी. इतकंच नव्हे तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, आम्ही सगळ्यांना आमंत्रित करू. हो, आम्ही त्याचं उभारणी करतो आहे, नेतृत्व करत आहोत. पण सगळ्यांनी यावं. हा राजकीय विषय नाही. राम हा राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे, ज्याच्यासाठी देशानं आंदोलन केलं. त्याच्यामुळे त्याच रामाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे काय घडत असेल चुकीच्या गोष्टी तर संपूर्ण देशातल्या राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. आणि नागपुरातून आम्ही त्याची सुरुवात परत करतो. मुंबईत तर केलीच आम्ही. नागपूर देशाची उपराजधानी आहे, हिंदुत्वाची एक राजधानी आहे. इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. इतर अनेक संघटना इथे काम करत असतात, आम्ही काम करतो. त्याच्यामुळे आम्ही संघ परिवाराच्या प्रत्येक घटकाला आणि ज्यांना संघाचे विचार मान्य नसतील पण रामाच्या मंदिरातील लूट जी झाली आहे त्याच्यावर ज्यांना चिंता वाटते त्या सगळ्यांनी यावं. ठरलं का तुमचं कुठे करणार आहे तुम्ही हे रामरक्षा? नाही बघा, अजिबात नाही. मला ते कुठे राहतात त्यांच्या घराचा पत्ताही मला माहीत नाही. जे तुम्ही आता म्हणताय की त्या ठिकाणी मी आता जातो आहे, ती जागा आत्ता मी पाहणार आहे. त्यानंतर इतर काही स्थळं आम्ही उद्या पाहणार आहोत. उद्या आमचे इतर काही प्रमुख सहकारी येत आहेत. अंबादास दानवे येत आहेत, पार्टीचे सेक्रेटरी सुरज चव्हाण येत आहेत, इतर काही प्रमुख लोक येतील आणि आम्ही एक निर्णय घेऊ की आपल्याला जनतेच्या आणि सगळ्यांच्या सोयीसाठी
आपल्याला हा कार्यक्रम कुठे करायचा आहे. राऊत साहेब, देवेंद्रजी जर घरी असतील त्या दिवशी नागपुरात तर आम्ही त्यांना नक्की आमंत्रण देणार आहोत. एकनाथ शिंदे 6 खासदारांना घेऊन दिल्लीला गेलेले आहे. राऊत साहेब, मुख्यमंत्री दुपारी बोललेले आहे की मी त्या रामरक्षा पाठनाला येईल, फक्त उद्धव ठाकरेंनी रामरक्षा म्हणजे पाठांतर करून यावं. गेल्या वेळी ते 2 बघा, ज्यांना रामरक्षा पाठांतराची एवढी चिंता वाटते त्या रामरक्षा पाठांतर करणाऱ्यांनीच राम मंदिर लुटलं आहे, मला माहिती आहे का. ज्यांना उत्तम रामरक्षा म्हणता येत होती, हां, हेच राम मंदिरातले चोर निघाले. तेव्हा देवेंद्रजींनी आम्हाला हा सल्ला देण्यापेक्षा चोर कोण आहेत त्या चोरांवर कारवाई करा. त्यातले काही चोर महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गृहमंत्र्यांनी ते पाहायला पाहिजे. तर तुमचा इशारा त्या कोषाध्यक्षांकडे आहे का, जो महाराष्ट्र माझं कोणाकडे इशारा नाही. रामरक्षा ज्यांना उत्तम प्रकारे बोलता येते अशाच लोकांनी राम मंदिराची 550 कोटीची दानपेटी चोरलेली आहे आणि गेल्या 12 वर्षामध्ये 14,000 कोटी लुटलेले आहेत आणि सगळी मंदिरं जी लुटली जात आहेत त्यांना उत्तम प्रकारे रामरक्षा म्हणता येते. एकनाथ शिंदे 6 फुटीर खासदारांना घेऊन दिल्लीला गेले. किती? 6 फुटीर खासदार. बरोबर, मंत्रिमंडळाच्या संदर्भातल्या चर्चेत ठीक आहे ना, करू द्या ना. एकनाथ शिंदेला दुसरं काम काय आहे? त्यांना जर काय काम असेल तर त्याने सांगावं, याला फोडा आणि त्याला फोडा. काही सामाजिक भान, विकासाची दिशा, हां, राम मंदिरातील लुटीवर बोलावं. कोणाला भेटायला गेलेत? प्रधानमंत्र्यांना भेटायला गेलेत ना, तो अमित शहा ना. अमित शहानी आतापर्यंत राम मंदिराच्या लुटीवरती काही वक्तव्य केलं आहे का? आपण गृहमंत्री आहेत देशाचे, कपड्याला टिळा लावून फिरता ना, बोला ना मग. कॅगने ताशेरे ओढलेले आहे. एकनाथ शिंदेकडे असलेलं नगरविकास खातं असो, आरोग्य खातं असो, त्यांच्यावर कॅगने ताशेरे ओढले आहे. गंभीर आणि फडणवीसांनी दखल घेतली आहे. देवेंद्र फडणवीस दखल घेतील असं मला वाटत नाही. भ्रष्टाचारासंदर्भात दखल घेण्याचं, कर्तव्य बजावण्याचं अधिकार त्यांच्याकडे आहे का याची मला आता चिंता वाटते. त्यांना दिल्लीतून आदेश होतो आहे या सगळ्या भ्रष्टाचारांना पाठीशी घाला. कॅगचे ताशेरे येणं सरकारवरती ही आतापर्यंत गंभीर बाब समजली जात होती. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना जेव्हा कॅगने ताशेरे मारले, मग 2G स्पेक्ट्रम असेल, कॉमनवेल्थ घोटाळा असेल, तेव्हा भारतीय जनता पक्षानं संसद चालू दिली नव्हती आणि यात महाराष्ट्रामध्ये 3,515 कोटीचा घोटाळा, 92 लाख बोगस लाभार्थी लाडक्या बहिणींच्या संदर्भात जो झाला आहे, हा या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा सिद्ध होणार आहे हे तुम्हाला मी सांगतो. देवेंद्र फडणवीस म्हणाले की आणि देवेंद्र फडणवीस यांना जरी उत्तम रामरक्षा येत असली तरी ते रामरक्षा म्हणून घोटाळे दूर करू शकत नाहीत. मंत्रालयात काय ते रामरक्षा म्हणायला जातात का गृहमंत्री म्हणून? नाही. त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावायला पाहिजे असं प्रभू श्रीरामाचा संदेश आहे त्यांना. मुख्यमंत्री म्हणाले की सोनम वांगचुक यांना उद्धव ठाकरेंनी जो पाठिंबा दिला हताश आणि निराश का बरं? सोनम वांगचुकला सगळ्यात आधी पाठिंबा नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यांना अभ्यास करायला पाहिजे देवेंद्रजींना. सोनम वांगचुक यांना सगळ्यात आधी पाठिंबा देणारे जर कोणी असतील तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी सोनम वांगचुकवरती खास कार्यक्रम केला मन की बातमध्ये. त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं नरेंद्र मोदींनी. तेव्हा देवेंद्रजींनी खूप शांतपणे चिंतन केलं पाहिजे आणि या विषयावरती भाष्य केलं पाहिजे. सर, रामरक्षा स्रोत का पठन यहाँ पे हो रहा है. संघ का मुख्य कार्यालय है, तो किन किन लोगों को संघ से आमंत्रित किया जा रहा है? बात ऐसी है कि यहाँ संघ का मुख्य कार्यालय है, इसलिए हमारा ये कार्यक्रम नहीं है. ये पहली बात. मुंबई में राम मंदिर की जो लूट हो गई, हो रही है और होने वाली है, उस बारे में लोगों में जागरूकता लाने के लिए हमारा ये राम रक्षा का कार्यक्रम चल रहा है. मुंबई देश की राजधानी है, नागपुर देश की उपराजधानी है, बहुत बड़ा शहर है इस महाराष्ट्र का और देश का. तो यहाँ से एक अच्छा संदेश हिंदू समाज में जाने के लिए हम यहाँ 18 तारीख को उद्धव ठाकरे जी, शिवसेना पार्टी चीफ यहाँ आएंगे और पूरे विदर्भ से कार्यकर्ते आएंगे. हम सबको निमंत्रण दे रहे हैं. हम देवेंद्र जी को भी निमंत्रण देंगे. हम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के भी जो पदाधिकारी हैं हम उनसे भी बात करेंगे. कांग्रेस एनसीपी के नेता अगर आना चाहते हैं हम उनको भी बुलाएंगे.
18 तारीख को यहाँ एक कार्यक्रम होने जा रहा है। ये हमारा कोई पॉलिटिकल कार्यक्रम नहीं है, समझ लो ये एक रिलीजियस और धार्मिक कार्यक्रम है। सर, राहुल गांधी ने ट्वीट किया है कि टीईटी पेपर जो है उसमें 2 हफ्ते हो गए, अब तक डेट नहीं आई है, कब तक उनके साथ न्याय होगा? 6 लाख अभी राहुल गांधी जी ने एक बात उठाई है और मैंने जो मुझे कहना था नागपुर के आंदोलन के बारे में, उस बारे में कहा है, बाकी की बात कल कहेंगे। एकनाथ शिंदे 4 दिवसानंतर देवेंद्रजींचा वाढदिवस आहे आणि तुमचं पटन आहे त्याच्या लगतच्या मैदानामध्ये त्या ठिकाणी भाजपकडनं 56 कुंडी महायज्ञाचं आयोजन नाही, त्यांना करू द्या, त्यांनी महायज्ञ करावा, मृत्युंजय जप करावा, काहीच नाही, शेवटी त्यांना आयुष्यभर हेच करायचं आहे। 92 लाख बोगस लाभार्थींना 1500 रुपये देऊन त्या निवडणुका जिंकलेल्या आहेत। त्याच्यामुळे हे जे पाप आहे त्यांनी केलेलं लोकशाहीच्या माध्यमातून, ते पाप धुण्यासाठी त्यांना अशा प्रकारचे यज्ञ महायज्ञ करावेच लागणार एकनाथ शिंदे आहे। म्हणाले की रामरक्षा म्हणजे उद्धव ठाकरेंना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। बस सुचलंय ना, तुम्हाला सुचलंय का? आम्हाला उशिरा सुचला असेल किंवा आधी सुचला असेल, तुम्हाला तेवढं तरी शहाणपण आहे का की राम मंदिरातल्या लुटीविरुद्ध एक शब्द बोलण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे का? ते असेल तर सांगा। उद्धव ठाकरे सर्वांना घरातून पाठिंबा देत होते, बाँकीच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की ते सर्वांना घरातून मग पाठिंबा ठीक आहे, तुम्ही जंतर मंतरला जाऊन पाठिंबा द्या ना, दिल्लीत आहात तुम्ही आज, तिथून जंतर मंतरला जा। अमित शहाच्या घरापासून जंतर मंतर 3.5 मिनिटावर आहे, किंवा तुमचे पुत्र जिथे राहतात खासदार शिंदे त्यांच्या घरापासून 2.5 मिनिटावर आहे जंतर मंतर। जा तिकडे, चालत जा आणि त्यांच्या बाजूला बसा। आहे हिम्मत? काय बोलतात? सावंत जी ने सर चिट्ठी लिखी है लोकसभा के स्पीकर को ये हमारा एक लीगल बैटल चल रहा है। ये जो 6 लोग भाग कर चले गए हैं, उनको इतना आसान नहीं है सरवाइव करना, उनकी सदस्यता रद्द होने वाली है। आप देखिए, ये ना घर के रहेंगे ना घाट के रहेंगे। हाँ, और हमने कहा कि आप ऐसे किसी पार्टी में जब तक ओरिजिनल पार्टी का ये निर्णय नहीं होता है मर्ज होने का, तब तक आप 6 लोगों को अधिकार नहीं है कि जब चाहे लेटर लिखो लोकसभा अध्यक्ष को, हमको मर्ज होना है। कानून में नहीं है, संविधान के सेक्शन जो 10th शेड्यूल है उसमें उस बारे में कोई मार्गदर्शन नहीं है। सुमित्रा पवारांना ठरवून लक्ष केलं जातं, सुमित्रा पवारांना ठरवून लक्ष केलं जातं, सुमित्रा पवारांना ठरवून लक्ष केलं जातं। बघा, त्यांच्या पक्षामध्ये सर्वत्र गोंधळच सुरू आहे, गोंधळाचं वातावरण आहे। आता त्यांच्या अंतर्गत प्रश्नांविषयी मी कसं काय बोलू शकतो, पण एक मात्र नक्की मी आधी हे वक्तव्य केलं आहे की दुर्दैवानं अजित पवारांच्या निधनानंतर हा पक्ष टिकणार नाही। अजित पवारांचा एकखांबी तंबू म्हणून त्याकडे पाहिलं जातं, तसं दिसतंय दुर्दैवानं। गोविंदगिरी महाराजांनी म्हटलेलं जे काही राजीनामा देणार नाही आणि हा पार तर 3.5 कोटी रुपयाचा घोटाळा असं गोविंदगिरी महाराजांचं नाव. बघा, 3.5 कोटी रुपयाचा असेल किंवा 3.5 रुपयाचा असेल, प्रभू श्रीरामाचे पैसे चोरले। भरताने 14 वर्ष रामाच्या पादुका अयोध्येत सांभाळून ठेवल्या, त्या पादुका ह्यांनी चोरल्या, सिंहासन चोरलं, रामाची आभूषणं चोरली, सीतेचं मंगलसूत्र चोरलं आणि म्हणतात मी राजीनामा देणार नाही। ही भारतीय जनता पक्षाची नीती आहे। दाबून भ्रष्टाचार करा आणि पृथ्वीला चिटकून राहा, मग ते धार्मिक नेते असतील किंवा राजकारणी असतील। सर, ये हिंदी में हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।